साईबाई सकाळ भावांनो, आजचा दिवस तिसरा. तर आता आपण पोचले ते कुठल्या गावात पोचले रे? पडग्याला पोचलेत आज. आणि चाय नाश्ता करू, फ्रेश फ्रेश झाला तर चाय नाश्ता करायला चालला आहे मी. इथे बघा यांचा चालू पण झाला. सकाळ सकाळ चाय का रे? साईराम बुवा, साईराम. साईराम बाबा साईराम. साईराम केदार भाऊ, पप्प्या, साईराम. चला लवकर लवकर चालायचं आता. मॅडी 3-4-5 तास ए. चालायचं. अरे पुढे आत्ताच केस तर भावांनी त्याला मी आता चाय घेतले. तर जेडी बुवा तो चालू आहे गेली भाऊ. दिवस चालू चालले. उज्जैनला होतो सर. सॉरी, उज्जैनवरून कालच आलो डायरेक्ट शिर्डीसाठी. हो बघा. तर भावांनो सनराईज पण झालेला आहे. अरे गाडी जाना लवकर. हा दिसला. तर साईमाई सकाळ भावांनो, आता आप्पा पाणी घेऊन आलेले आहेत. आप्पा जय साईनाथ. साईराम साईराम. आपण घेऊया ना, ठेवायचं नाही. आता सकाळ झाले, वाजलेत ते जेडी भाऊ किती वाजले? साईराम किती वाजले? 8-7 तास झाले. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता समोरचा. अशा व्ह्यूमध्ये ना चालायला भेटला तर अजून काय पाहिजे. तर भावांनो, आता कसारा घाट आहे इकडनं 36 किलोमीटर फक्त राहिला आहे कसारा घाट. म्हणजे तो उद्याला आपल्याला पार करायचा आहे ना. उद्या कसारा घाट आहे भाई. लय मजा येणार. आणि आपले साई बंधू चालतात आहे इथे. आपल्यासोबत आहे ते बगी आपलाच आहे काय. तर भावांनो, आपण आता पोचलेत ते नाश्त्याच्या स्पॉटला. आता बघूया काय आहे ते खायला. काय टाइमप्लेस घेतली. हा हे बघा, याने टाइम प्लेस घेतली. काय बोलून शिकतात टाइमप्लेस घेतल्यावर. टाइम प्लेस का घेतली तुम्ही मला ते सांगा. मी राजीनामा घेतलेला आहे पक्षावरचा. माझ्या मागे कोण नाही आता, म्हणून सध्या मी पद सोडलं बस. तर भावांनो, नाश्त्याला शिरा आणि पोहा आहे, भजी आहे, रवा आहे. आणि जडीदा हो साईराम बुवा. तर भावांनो, आता आपण निघाले ते स्पॉटवरून, नाश्त्याच्या स्पॉटवरून निघाले आता आपण. आणि ते पालखी. भावांनो, इथं आता कुत्र्याची खाल चामडा आहे इथे. कुत्र्याचा चामडा, तो कुत्र्याचा आपल्याला आता लास्ट वॉटरची काय करतात. चला आता पालखीकडे डायरेक्ट. तर भावांना आपल्याला छाछ भेटलेला आहे. वरून दादांनी देऊन गेले छाछ. आंबट आहे. बोल भोग. तर भावांना आता त्या उन्हात मी पालखी चालवतोय. ते ऊन नाही आणि वरती नाही थंडे पण नाही दुकान लागलं की वजन नाही थोडी पालखी. आता मी पण आता चेंज करतो, दिलंच येतो. भावांनो, आता आपण पोचले ते पीर भावाला. तिथे सगळे फसलेत. ओ साईराम चालतात आहे की नाही? साईसेवक बनले. दादा साईसेवक बनलाय.
सगळी बापली आणि त्यात बाकी ठेवले हे सगळे समाजातील आपले केदार बुवा लेट आले आता. आम्ही लेट म्हणून आले कारण आम्हाला आरामात यायचा होता. एक मिनिट हा सायराम चला आता. तर भावांनो आपण आता जेवायला बसलेत. बघी केदार अक्षदा पप्प्या आता जेवायला भावांनो जेवायला काय काय ते दाखवतो. पुरी आहे, छोलेची भाजी आहे, फ्लावरची भाजी आहे, डाळ आहे आणि भात आहे. आता जेवण येऊन आता मस्तपैकी आराम करूया. पुढचा प्रवास गाडी. त्यासाठी आता कार्यकारी मंडळाने विचार केला आहे तुम्ही एक 10 मिनिटात येतो 10 जणांचा ग्रुप बनवा तुमचा. आता एक 10 मिनिटात येतो तुम्ही 10 जणांचा ग्रुप बनवा. 4 ग्रुप सेट करा. तुमचं मी पुढे बोलतो आता 10 मिनिटात. 40 जण आहेत तुम्ही 40 जण आहेत. 10 जणांचा ग्रुप बनवा. आणि भावांनो इथे आहे ती दर्गा आहे. पीर दर्गा बोलतात ना. पीर बाबा इकडची दर्गा. मस्त इथे डेकोरेशन पण केलं आहे आणि लाईट लावलं इथे. आणि आपल्यासोबत बघी आहे बघी. तर भावांनो आता पालखी फायनली निघलेली आहे आणि ते सगळे ग्रुपवाले 10 जण ते आता सगळे आता ग्रुप 3 ना आपला 3चे सगळे आता पहिल्या वावटावरती दिसणार. सगळे पहिल्या वावटावरती 3चे असणार ग्रुप 3चे. इथे बाबांनी पालखी घेतलंय आणि सगळी पब्लिक आहे इकडे. भावांनो तुम्ही हा रस्ता बघू शकता. असा चाललाय असा. आपला केदार भाव आपलीचा अजूनपर्यंत चालतोय. आपला केदार भाव अजूनपर्यंत चालतोयच आहे. आता आप्पाची गाडी आलेली आहे. आवाज येतोय. पाचची गाडी आणि इथे साईसोबत चालले केदार भाव. तर आता काय वाटतो मी चालेल पूर्ण ना. मनावर आहे तुम्ही चालू शकता. उद्या आपल्याला कसारा घाट लागणार. पहिलाच आपल्याला उद्या कसारा घाट लागणार आहे पहिलाच. आणि बघी धावात येतोय. आणि दादा काय झाला. चल 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 चालतोय. अबे चाल तू वीर. तू चालत राहा. तू थांबूच नको. फुल भागतोय म्हणजे लय चालवतात फास्ट. तर भावांनो आपण फायनली चायच्या स्पॉटवरती पोचलेले आहेत. आणि आजचा सेकंड लास्ट स्पॉट आहे. आणि इथे भाई ते मॅच लावली आहे. मॅच आप्पांनी काय स्कोर काय आप्पा. 82वर 2 झाले. 82वर 2 विकेट गेले. हायलाईट आहे. तर मी ते सगळे साईराम बुवा सगळे बसलेत. केदार हाय गाइस. पावला घ्या मग. अरे भाई साई सेवक झालेत सध्या. हा दोघं पण साई सेवक बनलेत. पहिला पदयात्री होते आता साई सेवक बनलेत.
तर भावांनो आता पालखी आहे ती आलेली आहे. हो बुवा आता माझा पाय तोडणार काय. मी ते सगळे आणि त्याचा फोटो काढतात आहे निलेश काका. गावाचा ब्लॉग लागलाय. तर भावांनो चाय प्यायला चाय आहे आणि ठोस आहे. ओ अप्पा हे पप्प्या चाय प्यायला भावाचा ब्लॉग लागलाय इथे. त्याची स्माईल बघू शकता तुम्ही. तर भावांनो इथे अजून एक पालखी आलेली आहे. तर भावांनो यो आहे तो रात्रीचा स्पॉट टाकीजवळ आणि आपले केदार बुवा चालतात अजूनपर्यंत भाई नांगडे पायच चालतो तो. आता आम्ही म्हणजे ते शूट घ्यायला आलं त्यामुळे आता आम्हाला थोडासा पाठी आले तर परत त्याच्यासोबत चालू चला. तर भावांनो आपला पोस्टर लागलेला आहे इथे. श्री सप्तशृंगार शिर्डी पदयात्रा पालखी थांबवा. हा आहे आपला हॉल्ड रात्रीचा. बघीबू आत्ता हे करतात आहे. शिर्डी पालखी इथे ठेवलेली आहे आणि ते सगळ्यांच्या बॅगा लावलेल्या आहेत. आपली बॅग इथे आहे. तर भावांनो आता आपण पोहोचले ते रात्रीच्या स्पॉटवरती आणि इथे अजून एक पालखी आली आहे. केदार बुवा तर भावांनो आता आरती झालेली आहे. फ्रेश होऊन सगळा काही झालं आपला. आता जेवायचा बाकी आहे. थोड्या वेळात आपण आता बसू नंतर झोपून जाऊ. नाही पाय दुखतात. आता पप्प्या भाई जे आता पायावरती किती थर लावतोय. 3 थर लावतोय. माहिती नाही आता लागेल की नाही बघा. पाय असंच ओ लावती. ओ हो भाई टॉपर नाही सॉरी वनवा. सायराम भावांनो आता रात्रीच्या जेवण आहे. काय आहे शेजवान आणि मंचुरियन चिल्ली आणि फ्राईड राईस आहे. आणि आपल्यासोबत बगी आहे रोहित. आणि आता जेवू आणि आता भजन अजून झालं नाही. भजन व्हायचा बाकी आहे. भजन पण आता करू याच्यानंतर. हे व्हेज आहे सगळा नॉनव्हेज नाही आहे भावांनो. बघायला सैराम बघा अजून जागाच आहे. एवढे वाजले तरी आज जागाच आहे. किती वाजले झोपला नाही. किती वाजले बघा थांबा सायराम
किती 12 वाजले तरी हा जागा अजून झोपला नाही. झोपलेलाच नाही, आम्हाला पण उठवलं. आम्हाला उठवलं, आम्ही झोपले होते तर तू माझ्या बाजूला बसलेला होता खावा, तुम्हाला काय त्याच्या सांगतो. आम्ही तिथे सिगरेट त्यामध्ये तिथे बसलेले, खालतुना तो रॉड आहे आणि आपण आता कुठला खाडे ना खर्डी गावात आहे. आम्ही नाही का तिथे बसलेले होते स्टॉपवरती आणि जेव्हा आला पाठून बोलतो पप्प्या आणि भुवन कुठे. पप्प्या गेला आतमध्ये आणि मी तिथेच बसलेला होता माझ्या बाजूला गेला. समजा मी यो इथे आहे ना आणि मी इथे असा इतका सांगतोय आणि विचारत होता दादा लोकांना, अक्षय दादा लोकांना की भुवन आणि पप्प्या कुठे. भिकारी तुझ्याला मारणार सवाड्यामध्ये स्फोट लागली. तर भावांनो, आता आपला तिसरा दिवस जो आहे तो संपलेला आहे आणि आता सगळे आता झोपलेत. तर आता तिथे आता दाखवू नाही शकत त्यांना झोपलेत की नाही. जे नंतर ते टॉर्च मारली तर मग त्यांना उठणार, मग आपल्याला ओरडणार. म्हणून मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आपल्या भावाचे व्हिडिओज आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या भावाला. तर चला भेटूया दिवस 4 घेऊन. टाटा बाय बाय.